हे उडदाचे पापड चवीला इतके छान झालेत ना. आपण बाहेरून विकत्री पापड आणतो ना, त्यांना हवी तशी चव नसते. चविष्ट पापड खायचे असतील ना, तर एकदा या पद्धतीने घरीच पापड बनवून तर बघा. अजिबात तेलकट होत नाही आणि तळल्यानंतर लालही पडत नाहीत. छान कुरकुरीत होतात. आणि पापडांसाठीचा मसाला सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत. पापड खार, मीठ यांचं योग्य प्रमाण दिलंय. पापड 1 वर्षापर्यंत जसेच्या तसे राहण्यासाठी छोट्या-मोठ्या टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणात उडदाचे पापड बनवतोय. उडदाचे पापड बनवण्यासाठी इथे मी 1 किलो उडदाची डाळ घेतली. भरपूर जण उडदाच्या व मुगाच्या डाळीचे पापड सुद्धा बनवतात. तुम्ही असे 2 डाळींपासून पापड बनवत असाल तर अर्धा किलो उडदाची डाळ व अर्धा किलो मूग डाळ घ्या. किंवा तुम्ही मूग डाळीचे पापड बनवत असाल तर संपूर्ण 1 किलो मूग डाळ घ्या. मी उडदाच्या डाळीचेच पापड बनवते त्यामुळे 1 किलो उडदाची डाळ घेतली. तर हे बघा, डाळ हातात घेतल्यावर हाताला किती पावडर लागते. दुकानात या डाळींना भरपूर पावडर लावलेली असते. त्यामुळे ही डाळ अशीच दळायची नाही. असा एखादा कपडा घ्या, थोडी थोडी डाळ या कपड्यावर घेऊ व अशा पद्धतीने डाळ पुसून घेऊया. भरपूर जण ओल्या कपड्याने डाळ पुसून घेतात. जर तुम्ही ओल्या कपड्याने डाळ पुसणार असाल तर डाळ पुसून झाल्यानंतर जवळपास 2 तासांसाठी तरी ती डाळ सुकवून घ्या. कारण ओल्या कपड्याने डाळ पुसल्यामुळे डाळ ओलसर होते. अशा पद्धतीने डाळ पुसून घेतलेली आहे. डाळीवरील भरपूर पावडर निघून गेली. आता ही डाळ गिरणीवरून दळून आणूया. डाळ अगदी बारीक दळून आणा. तर ही डाळ मी अगदी बारीक दळून आणलीये. दळून आणल्यानंतर हे पीठ चाळून घ्या. म्हणजे काही जाडसर असेल तर ते निघून जातं. आता आपण या डाळीतून 1 वाटीभर पीठ काढून घेऊ. हे पीठ आपल्याला पापड लाटण्यासाठी लागणार आहे. एवढं पीठ पुरेसं होईल. आता सर्वात महत्वाची स्टेप पापड मसाला बनवणे. यावरच पापडांची चव अवलंबून असते. तर पापड मसाला बनवायला आपल्याला फक्त 4 साहित्य लागतात. आणि या साहित्याचं प्रमाण मी वजनी आणि चमचा अशा दोन्ही पद्धतीने सांगणार आहे. काळी मिरी 10 ते 15 ग्रॅम, त्यानंतर मीठ 30 ग्रॅम, 1 किलो पिठाच्या प्रमाणासाठी 40 ग्रॅम पापड खार. पापड खार व्यवस्थित घाला. पापड खारचं प्रमाण खूप महत्वाचं आहे. आणि हिंग घेतलंय 10 ग्रॅम. एवढंच साहित्य लागणार आहे. त्यानंतर हे काळे मिरी आहे ते खलबत्त्यामध्ये काढून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटभर हे जाडसर कुटून घेऊया. जाडसर कुटून घ्या, खूप बारीक कुटू नका. आणि भरपूर जण मिरी मिक्सरमध्ये बारीक करतात. पण मिक्सरला गेल्यामुळे मिरीची पावडरच होते. त्यामुळे खलबत्त्यामध्ये कुटून घ्या. तर हे मिरी कुटून घेतलंय. एक प्लेट घेऊया. यावर एखादी अशी चाळणी ठेवा आणि हे कुटलेल्या मिरी चाळणीमध्ये घेऊ. असं केल्याने बारीक झालेली मिरीची पावडर वेगळी होते. तर ही पावडर वापरायची नाही. या पावडरमुळे पापडांना काळपट रंग येतो. असा जाडसर भाग वापरायचा आहे. यात सुद्धा खूपच मोठे कण राहिलेले असतील तर ते तुम्ही काढून टाकू शकता. नाहीतर पापड लाटताना तो फाटला जातो. आता दळून आणलेलं पीठ एका मोठ्या भांड्यात काढून घेतलंय. आता हे जाडसर कुटलेल्या मिरी पापडांच्या पिठामध्ये घालूया. तर आता या साहित्याचं चमच्याने प्रमाण पाहू. 2 चमचे काळे मिरी, हिंग 1 चमचा भर, पापड खार चमच्याने मोजूया. तर 3.5 चमचे पापड खार झालीये. त्यानंतर मीठ 2 चमचे. साहित्य टाकून झाल्यावर हे सर्व जिन्नस या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. या स्टेजला हे पीठ थोडंसं चाखून पहा. मिठाचं प्रमाण व्यवस्थित आहे का ते समजेल. जेव्हा तुम्ही विकत्री पापड मसाला आणता तेव्हा सर्व 1 किलोचे पापड एकदमच करावे लागतात. पण हे पीठ असं बनवलं ना तर तुम्हाला हवे तेवढेच पापड तुम्ही एका वेळी बनवू शकता. आता यातील थोडंसं पीठ घेऊया व बाकीच्या पिठाचे पापड आपण नंतर बनवू शकतो. आता पाणी घ्या. थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घेऊ. तर हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. खूप सैलसर पीठ मळू नका. अशा पद्धतीमध्ये पीठ मळा. इतकं घट्ट ठेवा. त्यानंतर हे पीठ चिकट असतं त्यामुळे हाताला तेल लावून घ्या व पीठ एकसारखं पुन्हा मळू. म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही. खूप तेल लावू नका. तर हे पीठ मी मळून घेतलंय. आता हे पीठ जवळपास 3 तासभर तरी भिजवण्यासाठी ठेवून देऊया. पीठ असं मुरत ठेवणं खूप गरजेचं आहे. तर 3 तासभर हे पीठ मी भिजत ठेवलेलं. आता पाट्यावर मी हे पीठ ठेचून घेणार आहे. त्यासाठी पाट्याला थोडंसं तेल लावूया. म्हणजे पीठ पाट्याला चिकटत नाही. आणि हे पीठ आता ठेचून घेऊया. तुमच्याकडे पाटा नसेल तर पोलपाटावर सुद्धा तुम्ही हे पीठ ठेचून घेऊ शकता. तर पापड पटकन लाटून होण्यासाठी पीठ ठेचून घेणं खूप महत्वाचं आहे. पीठ ठेचल्यामुळे छान मऊसर होतं. पापड सहज लाटला जातो. जेवढा वेळ हे पीठ ठेचून घ्याल पापड तितका छान होतो. पीठ छान ठेचून झालंय.
त्यानंतर हे आता असं आपण खेचून घेऊया. छान खेचलं जातंय कारण पीठ ठेचून घेतलंय. पीठ व्यवस्थित ठेचलं तर हे पीठ आपल्याला खेचायला सोपं पडतं. 3 ते 4 मिनिट हे असंच खेचून घेऊया. तर हे पीठ छान मऊसर झालंय. त्यानंतर अशा पद्धतीने लांबसर रोल बनवून घेऊ. एकसारख्या जाडीचा रोल बनवून घ्या. या रोलला एकही चीर नसावी. आता दोऱ्याने लाट्या पाडून घेऊ. दोऱ्याचे एक टोक पायाच्या अंगठ्याला गुंडाळा व दुसऱ्या टोकाने एकसारख्या लाट्या पाडून घेऊ. फक्त या दोऱ्याला आधी तेल लावून घ्या म्हणजे हे पीठ दोऱ्याला चिकटत नाही. लाट्या एकसारख्या पाडा म्हणजे पापड एकसारख्या आकारामध्ये होतात. तुम्हाला असे दोऱ्याने लाट्या पाडायला जमत नसतील तर तुम्ही सुरीला थोडं तेल लावा आणि एकसारख्या सुरीच्या साहाय्याने लाट्या पाडून घ्या. तर इथे मी सर्व लाट्या पाडून घेतल्यात. सर्व लाट्या एकसारख्याच आकारामध्ये पाडून घेतल्यात. आता या लाट्यांना थोडंसं तेल लावून घेऊ कारण त्या लगेचच कोरड्या पडतात. तेल लावलं की त्या मऊसूत राहतात आणि अशा एका पिशवीमध्ये ठेवा. म्हणजे त्या लवकर कोरड्या पडत नाही व पापड सहज लाटला जातो. आता पापड लाटायला घेऊया. तर एक लाटी घेऊ. याला पिठात बुडवून घ्या आणि पापड लाटूया. पीठ जास्त लावू नका नाहीतर पापड खूप पांढरे दिसतात. त्याचबरोबर चवही चांगली लागत नाही. खूप जण पापड लाटताना तेल वापरतात. तर तसं करू नका. तेल न वापरता पापड लाटा. तेल वापरलं तर पापड लवकर खराब होतात. त्यांना तेलाचा वास येतो. पापड लाटताना भरपूर पीठ लावू नका नाहीतर जेव्हा आपण पापड तळतो तेव्हा पापडावरील हे पीठ लवकर करपलं जातं. पापड लाटून झालाय, एकसारखा लाटला गेलाय. मध्यभागी पातळ करू नका. एकसारखा पापड लाटून घ्या. तर पापड लाटून झालाय. इथे मी कपडा अंथरून घेतलाय. यावर पापड सुकायला घालूया. उन्हामध्ये पापड सुकवू नका. नाहीतर हे पापड लगेच वाकडे वळतात आणि मग ते आपल्याला डब्यामध्ये भरायला जमत नाहीत. पंख्याखाली पापड सुकवून घेऊ. अशा पद्धतीने सर्व पापड लाटून घेऊ आणि वाळवून घेऊ. तर पापडांची एक बाजू सुकवून झाली की पापड पलटून घ्या व अशाच पद्धतीने दुसरी बाजू सुद्धा सुकवून घ्या. पापड थोडेसे सुकले गेले की ते एकावर एक रचून ठेवा म्हणजे ते वाकडे वळत नाहीत. त्यानंतर सर्व पापड लाटून झाल्यानंतर हे सर्व पापड 2 तासभर तरी उन्हात ठेवा. म्हणजे ते व्यवस्थित वाळले जातात आणि वाकडेही वळत नाहीत. पापड व्यवस्थित वाळले तर ते खराब होत नाहीत. 1 तासभर एका बाजूने, नंतर पापड पलटून घेऊया. दुसऱ्या बाजूनेही पापड वाळून घ्या. तर तुम्हाला ज्या आकाराचे पापड बनवायचे असतील त्या आकारामध्ये बनवू शकता. मी असे छोटेच पापड बनवले. तुम्ही मोठे पापड सुद्धा बनवू शकता. 1 किलोच्या प्रमाणात या आकाराचे 170 पापड झाले. आता पापड तळून पाहूया. पापड तळण्यासाठी तेल मध्यम गरम करा. तेल फार गरम करू नका, नाहीतर पापड करपले जातात. पापड तळून घेऊ. बघा पापड तळताना लालही पडत नाहीत, कारण पापड मसाल्याचे प्रमाण आपण योग्य घेतलंय. पापड दुप्पट फुलला जातोय आणि खुसखुशीत पापड तयार झालेत. तेलकट होत नाहीत. अशा पद्धतीने पापड तयार झालेत. या पद्धतीने पापडाचं पीठ बनवा, पीठ मळा व पापड लाटा आणि तळून खा. पापड वाकडे वळले नाही तर डब्यात भरायला सोपं पडतं. एकावर एक पापड ठेवा म्हणजे पापड वाकडे वळत नाही. आता हे पापड 1 ते 1.5 वर्ष टिकण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये पापड भरून ठेवा व थोडे पापड एका छोट्या डब्यामध्ये काढून ठेवा. म्हणजे छोट्या डब्यातील पापड आपण लागल्यावर तळून खाऊ शकतो आणि मोठ्या डब्यामध्ये पापड व्यवस्थित राहतात. त्यांना हवा लागत नाही. पापड लवकर खराब होऊ नये म्हणून लाटताना काळजी कोणती घ्यावी? तर पापड लाटताना भरपूर पीठ वापरू नका व पापड बनवण्याच्या पूर्ण प्रोसेसमध्ये तेलाचा कमीत कमी वापर करा. पापड लाटताना तेल वापरू नका. पापड लाल पडायला नको म्हणून पापड खारचं योग्य प्रमाण घ्या. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वजनी प्रमाणच वापरा. पापड खार जर जास्त झाला तर पापड लाल पडतात. त्यामुळे पापड खार व्यवस्थित घाला. त्याचबरोबर मिठाचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित घाला. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पापड बनवा. कसे झाले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.